मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण पुकारलेल्या मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित केलेलं आहे। सोबतच आता उपोषण नाही तर समोरासमोर लढाई होणार असल्याचा इशारा देखील मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईत मोर्चा नेणार असे संकेतही त्यांनी दिलेत। जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये सगळे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंनी 25 जानेवारीपासून पुन्हा एकदा उपोषण पुकारलं होतं। दरम्यान जरांगे पाटील पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले असून तिथं खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत। बस आणि तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं अंतरवाली करायला हे व्यासपीठ आपण हे आंदोलन आता स्थगित करतो, बंद करत नाही। हे आंदोलन आपण स्थगित करतोय। हे आंदोलनाचं हे सगळं व्यासपीठ उचलून त्या मंडळामध्ये सांस्कृतिक मंडळात ठेवा। तुम्हाला इथं हे सभामंडळ करायचं आता शक्यतो उपोषण होणार नाही। आता समोर चालायची तयारी ठेवायची, दगाफटका करणार नाही असं वाटतं। फडणवीस साहेबांना मी एकाच शब्दात उत्तर मागितलं होतं, आणखी मिळालेलं नाही। 8 मागण्या दिल्या, त्याची तुम्ही अंमलबजावणी करणार आहे की नाही? तुम्ही नाही म्हणा, हा म्हणा, आम्ही उपोषण सोडतो। तुम्ही फक्त मराठ्यांशी गद्दारी बेईमानी करतायत का एवढंच आम्हाला बघायचंय, काही बघायचं। दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी काय मागण्या केल्या आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, 3ही गॅझेट लागू करा, आंदोलकांवरचे गुन्हे सरसकट मागे घ्या, शिंदे समिती पुन्हा सुरू करा, मोडी लिपीतील नोंदी शोधण्यासाठी मनुष्यबळ द्या, आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांना 10 लाखांची मदत द्या, बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी द्या, मराठा मुलांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न निकाली काढा,